स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 15 ते 19 मे पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, भारताने अलीकडेच कोणत्या स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणालीचे यशस्वी परीक्षण ओडिसामधील गोपालपूर येथे केले? IMP प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे भार्गवस्त्र। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ। भारताने स्वदेशी विकसित केलेल्या भार्गवस्त्र या ड्रोन विरोधी प्रणालीचे यशस्वी परीक्षण ओडिसामधील गोपालपूर येथे केले। भार्गवस्त्र ही प्रणाली नागपूर स्थित सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केली आहे। ही प्रणाली 64 मायक्रो रॉकेट्स एकत्रितपणे प्रक्षेपित करून ड्रोनच्या झुंडीचा नाश करू शकतो। तसेच या प्रणालीचा रडार 10 किमी पर्यंतच्या अंतरावर ड्रोनचा शोध घेऊ शकतो आणि 0.0 चौरस मीटर एवढ्या लहान लक्ष्यांचीही ओळख पटवू शकतो। क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, भारत सरकारने कोणता दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केले आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर असणार आहे 23 सप्टेंबर। भारत सरकारने अलीकडेच 23 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे। यापूर्वी हा दिवस धनतेरसच्या दिवशी साजरा केला जात होता, जो हिंदू पंचांगानुसार बदलत असल्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना येत असे, म्हणून आता ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। ऑप्शन जर पाहिले तर 30 एप्रिलला आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो। 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो आणि 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो। हे IMP आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC चे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। राईट आन्सर असणार आहे अजय कुमार। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू। संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC चे नवे अध्यक्ष अजय कुमार यांना नियुक्त करण्यात आले आहे। त्यांनी प्रीती सुदानचे स्थान घेतले आहे। भारतीय संविधानात भाग 14 मध्ये UPSC ची तरतूद आहे। कलम 315 ते 323 अंतर्गत UPSC व राज्य लोकसेवा आयोगाची रचना, कार्य आणि अधिकार यांचा समावेश आहे। UPSC च्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते। UPSC बद्दल जर पाहिलं तर UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 मध्ये झाली। याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे। अध्यक्ष आहेत अजय कुमार। पहिले अध्यक्ष होते रॉस बेकर। कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो, जे आधी होईल ते। क्लिअर? चौथा प्रश्न आहे, वित्त वर्ष 2024-25 मध्ये सर्वाधिक GST राजस्व संग्रह करणारे राज्य कोणते आहे? IMP प्रश्न आहे। राईट आन्सर इज महाराष्ट्र। वित्त वर्ष 2024-25 मध्ये सर्वाधिक GST राजस्व संग्रह करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले आहे। दुसऱ्या स्थानावर कर्नाटक आहे, तिसऱ्या स्थानावर गुजरात आहे आणि चौथे स्थान तामिळनाडूचे आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक अपडेट आहे। अपडेट अशी, आता आपल्या चॅनलचे नवे नाव करंट अफेअर्स नॉलेज मराठी असे असणार आहे। आधी आपल्या चॅनलचे हे नाव होते, ते चेंज करून आता हे नवे नाव ठेवण्यात आले आहे। आपल्या चॅनलचा नवा लोगो हा असणार आहे। ओके, आणि या क्लासची आपल्याला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आणि लोगो सेम आहे। ओके, वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे। प्रश्न 5वा, नीरज चोपडा यांना भारतीय सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे राजपुताना रायफल्स। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोपडाला त्याच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे भारतीय सैन्याने त्याला मानद लेफ्टनंट कर्नल हा सन्मान दिला आहे। त्याला राजपुताना रायफल्स रेजिमेंटमध्ये हा सन्मान दिला गेला आहे। त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 89.45 मीटर थ्रो फेकून रौप्य पदक मिळवले होते। नीरज चोपडाने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90.23 मीटर भाला फेकून आपलाच राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे। तो हरियाणा या राज्याचा आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे। प्रश्न 6वा, मे 2025 मध्ये 86वे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? IMP प्रश्न आहे। राईट आन्सर इज LR श्रीहरी। मे 2025 मध्ये LR श्रीहरी हे भारताचे 86वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत।
त्यांनी संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आपला अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे. 85वा ग्रँडमास्टर हा पी. श्याम निखिल होता. 84वी ग्रँडमास्टर ही आर. वैशाली होती. भारताचे पहिले ग्रँडमास्टर हे विश्वनाथन आनंद होते आणि भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ही कोनेरू हम्पी होती. क्लिअर. 7वा प्रश्न आहे, आसाम सरकारने डिब्रुगड विमानतळाचे नाव बदलून काय ठेवले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे भूपेन हजारिका विमानतळ. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी भूपेन हजारिका यांच्या 100व्या जयंतीच्या स्मरणार्थ डिब्रुगड विमानतळाचे नाव बदलून भूपेन हजारिका विमानतळ ठेवले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज परियोजना राबवण्यासाठी कोणत्या 2 राज्यांनी संयुक्त करार केला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज परियोजना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश संयुक्तरित्या राबवत आहेत. यासाठी या 2 राज्यांमध्ये 10 मे 2025 रोजी भोपाळ येथे करार झाला. याचे उद्दिष्ट आहे भूजल पुनर्भरण. एकूण पाणी आहे 31.13 TMC. कोणाला किती पाणी मिळणार आहे? तर महाराष्ट्राला 19.36 TMC तर मध्य प्रदेशला 11.76 TMC पाणी मिळणार आहे. सिंचनाचा लाभ हा महाराष्ट्राला 2.34 लाख हेक्टर तर मध्य प्रदेशला 1.23 लाख हेक्टर मिळणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र 90% निधी देत असून 10% निधी हे दोन्ही राज्य मिळून देत आहेत. हा जगातील सर्वात मोठा भूजल पुनर्भरण प्रकल्प आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 9वा, सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम 2025 अहवालानुसार भारतातील माता मृत्यूदर किती आहे? राईट आन्सर इज 93. या अहवाला रिलेटेड IMP प्रश्न आपल्याला या PDF मध्ये मिळतील. ही PDF आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. क्लिक अँड जॉईंड. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 10वा, जागतिक खाद्य पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मारियांगेला हंगरिया. ब्राझीलच्या मारियांगेला हंगरिया यांना विश्व खाद्य पुरस्कार 2025ने सन्मानित केले आहे. 2025 मध्ये जैविक नायट्रोजन स्थिरीकरणाच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1986 मध्ये जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांनी केली होती. क्लिअर. 11वा प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू जेणेकरून परीक्षेमध्ये आपला एकही प्रश्न चुकणार नाही. या स्पर्धेचे आयोजन बिहार प्लस दिल्ली येथे करण्यात आले. यंदाचे हे 7वे संस्करण होते. या स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 2025ची या स्पर्धेची थीम ही खेल के रंग बिहार के संग तर शुभंकर गजसिंग होते. या स्पर्धेमध्ये 5000+ खेळाडूंनी 27 क्रीडा प्रकारात भाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्राने 58 सुवर्ण, 47 रौप्य आणि 53 कांस्य असे एकूण 158 पदक मिळवत प्रथम स्थान पटकावले आहे. तर दुसरे स्थान हरियाणाने, तिसरे स्थान राजस्थानने, चौथे स्थान कर्नाटकने आणि 5वे स्थान दिल्लीने पटकावले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा, भारतीय सेनाने कोणत्या राज्यात तिस्ता फील्ड फायरिंग रेंजमध्ये तिस्ता प्रहार अभ्यासाचे आयोजन केले? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारतीय सेनाने तिस्ता प्रहार अभ्यासाचे आयोजन पश्चिम बंगाल राज्यात केले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा, केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर नंतर जागतिक पातळीवर भारताची भूमिका मांडण्यासाठी किती सर्वदलीय संसदीय प्रतिनिधी मंडळाची स्थापना केली आहे? योग्य उत्तर आहे 7. या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत. या समितीत प्रतिनिधी मंडळाची संख्या 7 आहे आणि एकूण खासदार आहेत 59. प्रमुख नेते आहेत शशी थरूर, सुप्रिया सुळे, रविशंकर प्रसाद, कनिमोळी करुणानिधी, बजयंत पांडा आणि श्रीकांत शिंदे. या समितीचे उद्दिष्ट हे भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जागतिक स्तरावर मांडणे आहे. कालावधी आहे 23 मे 2025 पासून ते पुढील 10 दिवस. क्लिअर. 14वा प्रश्न आहे 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे
ए आणि बी म्हणजे गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. प्रथम पुरस्कार हा 1965 मध्ये शंकर कुरूप यांना प्रदान करण्यात आला होता. 11 लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सरस्वतीची कास्य प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल डिटेलमध्ये आपल्याला आपल्या PDF मध्ये मिळून जाईल. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागर मिशन कोणते आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे समुद्रयान. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. भारत सरकारचे डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रयान हे पहिले मानवयुक्त खोल महासागर मिशन आहे, ज्यात वैज्ञानिकांना 6000 मीटर खोल समुद्रात पाठवण्याची योजना आहे. समुद्रयान मिशनसाठी मत्स्य 6000 यान विकसित केले आहे, जे 3 वैज्ञानिकांना 6 किमी खोल समुद्रात घेऊन जाणार आहे. हे मिशन 2026 पर्यंत राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येईल, ज्याचा उद्देश खनिजे, धातू आणि समुद्री जैवविविधता यांचे अध्ययन करणे आहे. क्लिअर. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी कोणत्या देशाच्या विदेश मंत्रीपदी शपथ घेतली आहे? योग्य उत्तर आहे कॅनडा. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या विदेश मंत्रीपदी शपथ घेतली आहे. त्यांनी ही शपथ गीतेवर हात ठेवून घेतली आहे, त्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट बनतो. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.